आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। असीम मुनीर पाकिस्तानचा लष्कर प्रमुख, पण हा पहिला असा लष्कर प्रमुख आहे जो जनरल मुल्ला असीम मुनीर म्हणून ओळखला गेला। हा मुल्ला असीम मुनीर जनरल कसा बनला, हा जिहादी लष्कर प्रमुख पाकिस्तानचा सर्वेसर्वा कसा बनला, याचीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून माझा आजचा लाईव्हच आहे। अर्थातच पाकिस्तानच्या जिहादी लष्कर प्रमुखाची गोष्ट, पहिला मुल्ला जनरल। आपल्याला आठवत असेल की या असीम मुनीरनं 15 एप्रिल रोजी एक प्रक्षोभक भाषण केलं। त्या भाषणाला स्वतः पंतप्रधान शहबाज शरीफ आणि इतर पाकिस्तानचे अनेक अधिकारी उपस्थित होते। या भाषणानंतर एका आठवड्यानंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला। त्यामुळे हा दहशतवादी हल्ला या असीम मुनीरनं केलेल्या चिथावणीखोर भाषणामुळेच झाला असा आरोप करण्यात येतोय। त्यानंच दहशतवाद्यांना प्रोत्साहित केलं आणि भारताविरुद्ध षडयंत्र रचून, कट रचून हा हल्ला केल्याचं सांगितलं गेलं। त्यामुळं या लष्कर प्रमुखाची ही जी काही झेप आहे, भारताविरुद्ध उघड लढाई करण्याची जी त्याची आकांक्षा आहे, ती कशामुळे निर्माण झाली हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे। हा असीम मुनीर धार्मिक कट्टरतावादी आणि लष्करांपैकी नसलेली व्यक्ती आहे। कारण उघडपणे आणि गुप्तपणे भारताशी लढणं हे मुळातच पाकिस्तानच्या सैन्याचं मूळ आहे आणि पाकिस्तानच्या सैन्याचं मूळ हे धर्मावर आधारित आहे। आपल्याला आठवत असेल 1977 ते 1988 10 वर्ष जिया उल हक हा पाकिस्तानचा राष्ट्रपती पण होता। त्याच्या आधी तो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख देखील होता आणि त्यानंच त्याच्या सैन्याचं त्यावेळी धार्मिकीकरण केलं आणि त्याचीच री ओढली ती या असीम मुनीर। पाकिस्तानचे जेव्हा बाजवा हे लष्कर प्रमुख होते, त्यांच्यानंतर यांची नेमणूक, या असीम मुनीरची नेमणूक करण्यात आली। कारण की बाजवाच्या अत्यंत जवळचा निकटवर्तीय म्हणून असीम मुनीर याची ओळख झाली होती। खरं तर पाकिस्तानचा जो लष्कर प्रमुख असतो तो अमेरिकेच्या कुठल्या तरी प्रेस्टिजियस किंवा वेस्टर्न कंट्रीज मध्ये जाऊन अकॅडमीचं ट्रेनिंग घेणारा असतो, पण ना या बाजवानं तशी ट्रेनिंग घेतली होती, ना या असीम मुनीरनं ट्रेनिंग घेतली होती। या दोघांमध्ये फक्त ठासून भरला होता तो धार्मिक कट्टरतावाद आणि त्यानंतरच पाकिस्तानच्या लष्करमध्ये किंवा पाकिस्तानच्या सैन्याने देखील दाढी राखणं पसंत केलं होतं आणि ही सगळी प्रकरणं जेव्हा बाहेर यायला लागली तेव्हा पाकिस्तानचा लष्कर प्रमुख हा कट्टर भारत विरोधी, हिंदू विरोधी असायला हवा अशीच धारणा त्या ठिकाणी निर्माण झाली। पहलगाम हल्ला होण्याच्या एक आठवड्यापूर्वी 15 एप्रिल रोजी याच असीम मुनीरनं मुझफ्फराबाद या ठिकाणी एक चिथावणीखोर भाषण केलं होतं। त्या भाषणात त्यानं काश्मीर विषयी आणि पाकिस्तानच्या जनतेविषयी असं काही म्हटलं ज्यानंतर अगदी आठवड्याभरात पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला। त्यामुळे पहिल्यांदा आपण हा लष्कर प्रमुख असीम मुनीर नेमकं काय म्हणाला होता हे ऐकूया। Our stance, government stance on Kashmir is absolutely clear. It was our jugular vein. It is our jugular vein. We will not forget it. And we will not leave our Kashmiri brethren in their heroic struggle, what they are waging against the Indian occupation. पाकिस्तान की कहानी अपने बच्चों को जो है आपने जरूर सुनानी है,
ताकि वो पाकिस्तान की कहानी न भूलें. Well, our forefathers they thought that we are different from the Hindus in every possible aspect of life. Our religion is different, our customs are different, our traditions are different, our thoughts are different, our ambitions are different. That was the foundation of the two nation theory that was laid there. That we are two nations, we are not one nation. ऐकलत त्यानं काय म्हटलंय? मी पुन्हा एकदा त्याच्यातली एक दोन वाक्य सांगतो. कटिंग द जगलर वेन ऑफ द बॉडी मीन्स एंड ऑफ लाईफ. ॲडिंग दॅट अल्लाह मीन्स मुस्लिम फायटर्स विल ऑलवेज प्रिव्हिल बेस्ड ऑन फेथ, पीटी अँड जिहाद इन द वे ऑफ अल्लाह. अर्थात शरीरातील कंठाची नस कापून टाकणं म्हणजे जीवनाचा अंत. अल्लाहचे म्हणजे मुस्लिम योद्धे नेहमीच श्रद्धा, धार्मिकता आणि अल्लाहच्या मार्गात जिहादच्या आधारे विजयी होते. खरं तर काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे. ही फ्रेम पहिल्यांदा वापरली होती ती मुहम्मद अली जिना यांनी आणि त्याच्यानंतर मुनीरनं त्याची ओढली आणि 15 एप्रिल रोजी तीच फ्रेम मुझफ्फराबाद मधल्या भाषणामध्ये वापरली. तो याच ठिकाणी थांबला नाही. त्याच्यानंतर काय म्हटलं आपण आता ऐकलंच. आपले म्हणजेच हिंदू आणि मुस्लिमांचे धर्म कसे वेगळे आहेत, चालीरीती कशा वेगळ्या आहेत, परंपरा कशा वेगळ्या आहेत, विचार कसे वेगळे आहेत, महत्वाकांक्षा कशा वेगळ्या आहेत. आपण दोन राष्ट्र आहोत, आपण एक राष्ट्र नाही. पाकिस्तानची ही कहाणी पाकिस्तानियांनी विसरू नये असं देखील तो म्हणाला होता. आता एवढं सगळं म्हटलं आणि आठवड्याभरातच दहशतवादाला प्रोत्साहन मिळालं आणि पाकिस्तान मधल्या या दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये येऊन हिंदू आहात का, धर्म कोणता हे विचारून भ्याड हल्ला केला, ज्यामध्ये आपल्या 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला. आता हा मुल्ला जनरल कसा काय बनला? 2015 ते 2020 पर्यंत पाकिस्तान डेस्कचे प्रमुख राहिलेले रामनाथ कुमार यांनी याचं वर्णन केलंय. हा 57 वर्षीय जो मुनीर आहे हा पाकिस्तानचा पहिला मुल्ला जनरल असं त्यांनी म्हटलं होतं. सौदी अरेबियात लष्करी अटॅची म्हणून तैनात असताना 38 वर्षीय लेफ्टनंट कर्नल म्हणजे हा आधी ब्रिगेडियर झाला बाजवामुळे, नंतर तो DGMI बनला बाजवामुळे, नंतर तो लेफ्टनंट जनरल बनला बाजवामुळेच. या मुनीरनं पवित्र कुराण तोंडपाठ केलं होतं आणि त्यामुळे त्याला हाफिज ए कुराण असा किताब देखील बहाल करण्यात आला होता. पाकिस्तानी लष्कर प्रमुख म्हणून या मुनीरनं त्याच्या भाषणामध्ये कुराणातली श्लोक म्हणजेच ज्याला आपण आयत म्हणतो आणि इस्लामिक धर्मशास्त्राचा मुक्तपणे वापर केला होता. इतकंच नव्हे तर इंग्रजी किंवा उर्दू मधून शास्त्रीय अरबीमध्ये त्यानं सहजतेनं स्विच देखील करून दाखवलं होतं. म्हणजे इतका याचा पवित्र कुराणाचा अभ्यास, त्यामुळं याच्यावर असलेली धर्माची पकड, धर्माचे विचार, यामुळं हा मुल्ला नंतर जनरल बनला, अर्थात पाकिस्तानचा लष्कर प्रमुख बनला. आजपर्यंत कलमाच्या पायावर फक्त 2च राज्य बांधली गेलेली आहेत. बघा त्याच्या भाषणातली वाक्य काय. पहिलं रियासत तय्यबा किंवा रियासत मदिना जे पैगंबरांनी स्थापन केलेलं पहिलं इस्लामिक राज्य होतं आणि दुसरं जे अल्लाहनं 1300 वर्षानंतर बांधलं, जो तुमचा आमचा देश म्हणजे पाकिस्तान, असं त्यानं 15 एप्रिलच्या भाषणात म्हटलं होतं. मुनीरच्या या धार्मिकतेचे संकेत त्याच्या उत्पत्तीमध्ये, कारण पाकिस्तानी सैन्यातील उच्च पदस्थांमधील त्याच्या अनेक समवयस्कांप्रमाणे तो लष्करी कुटुंबातलाच नाहीये. त्याचे वडील 1947 मध्ये शाळेचे मुख्याध्यापक होते, जे जालंधर मधून रावळपिंडीला आले होते आणि शाळेचे मुख्याध्यापक शिवाय स्थानिक मशिदीचे इमाम होते. म्हणजेच स्वातंत्र्य काळात भारतामध्ये असलेले कुटुंब फाळणी झाल्यानंतर जालंधर मधून रावळपिंडीला गेलं, जे आज पाकिस्तानमध्ये.
मुनीर यांनी त्यांचं सुरुवातीचं शिक्षण रावळपिंडीतल्या मरकजी मदरसा दार उल ताजवीद या इस्लामिक मदरशामध्ये घेतलं. त्यानंतर 1986 मध्ये मंगला येथील ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलमधून पदवी घेतली. अबोटाबादमधील प्रतिष्ठित पाकिस्तान मिलिटरी अकादमीमधून नाही आणि फ्रंटियर फोर्ज रेजिमेंटच्या 23व्या बटालियनमध्ये त्याची नियुक्ती झाली. 2022 मध्ये हाच मुनीर लष्कर प्रमुख म्हणून निवडला गेला, जो बाजवानंतर पाकिस्तानचा लष्कर प्रमुख झाला. मुनीर भारतीय सीमेवरील फोर्स कमांड नॉर्दर्न एरियाजमध्ये ब्रिगेडियर म्हणून काम करत होता. तेव्हा त्यानं तत्कालीन एक्स-कॉप्स कमांडर लेफ्टनंट जनरल कमर जावेद बाजवा यांचं लक्ष वेधलं. तो त्यांचा चाहता बनला. बाजवा देखील त्याचे चाहते बनले. त्यांच्यातील संबंध अत्यंत निकट बनले आणि शेवटी त्याची लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. 2017च्या सुरुवातीला मुनीर याला डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी इंटेलिजन्स म्हणजे DGMI म्हणून नियुक्त करण्यात आलं, जे पाकिस्तानी सैन्याच्या प्रशासकीय गुप्तचर यंत्रणेचं प्रमुख पद होतं आणि त्यामुळं शत्रूंच्या भूदलाच्या क्षमतांबद्दल गुप्त माहिती करण्याची भूमिका त्यानं पार पाडली. मार्च 2018 मध्ये तत्कालीन मेजर जनरल मुनीर याला पाकिस्तानचा दुसरा सर्वोच्च राज्य सन्मान हिलाले इम्तियाज प्रदान करण्यात आला. सप्टेंबरमध्ये त्याला लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये तो इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे ISIचा प्रमुख बनला. खरं तर याच त्याच्या काळात 2019 मध्ये पुलवामामध्ये हल्ला झाला, आपले 40 जवान शहीद झाले, त्यावेळी हा ISIचा प्रमुख होता. पण मुनीर याला फक्त 8 महिनेच या पदावर ठेवण्यात आलं, कारण की त्याच वेळी इम्रान खान हा सत्तेवर आला, तो पंतप्रधान बनला होता आणि त्याच्याच आग्रहास्तव बाजवा यांनी या मुनीरची नियुक्ती ISI पदावरून हटवली आणि त्याला दुसऱ्या पदात टाकलं. खरं तर त्याची एक्स-कॉप्स मध्ये त्यावेळी बदली करण्यात आली. इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची इच्छा मुनीरनं व्यक्त केली होती. त्यामुळं त्याची या पदावरून त्या ठिकाणावरून त्याला हटवण्यात आलं आणि एक्स-कॉप्स मध्ये त्याची बदली करण्यात आली. पुढं जेव्हा पाक सैन्याचे क्वार्टर मास्टर जनरल म्हणून त्याची नियुक्ती देखील करण्यात आली. नोव्हेंबर 2022 मध्ये निवृत्त होण्यासाठी फक्त 3 दिवस उरले होते. त्याच दरम्यान बाजवानंतर त्याला लष्कर प्रमुख करण्यात आलं. आज इम्रान खान तुरुंगात आहेत. माजी पंतप्रधानांनी मुनीर यांच्यावर त्यांच्या विरुद्ध वैयक्तिक द्वेष बाळगल्याचा आणि त्यांना मारण्याचा कट रचल्याचा आरोप वारंवार केला जातो, पण आता त्याला काहीच अर्थ नाही, कारण की शहबाज शरीफ हे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर आहेत. मुनीर अशा लष्करी संस्थेचं नेतृत्व करतात जे बऱ्याच काळापासून अलोकप्रिय म्हणून त्याची आता ख्याती झालेली आहे. 2024च्या बनावट सार्वत्रिक निवडणुका असतील, ज्यामध्ये इम्रानच्या PTIला पक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची परवानगीच देण्यात आली नाही. त्यामुळे जनतेमध्ये लष्कराच्या भूमिकेला धक्का बसला. इम्रानचा दीर्घकाळ तुरुंगवास आणि त्याच्या समर्थकांकडून होणाऱ्या निदर्शनांवरील कारवाई लष्करही इम्रानच्या समर्थक आणि विरोधी गटांमध्ये विभागलं गेलं. आता बलुचिस्तानमध्ये जी बंडखोरी तीव्रपणे होतीये, त्याला देखील या पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाचं खतपाणी आहे. पाकिस्तान, तालिबान आणि काबूलमधील राजवटीशी संबंधित समस्याही तीव्र होत आहेत. शिवाय 11 मार्च रोजी बलुचिस्तानमधील बंडखोरांनी जाफर एक्सप्रेसचं अपहरण केलं होतं, ज्यात शेकडो लोक ओलीस ठेवले होते. 64 जणांचा मृत्यू झाला. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा, पंजाबी, शिया, सिंधी आणि चीनी नागरिकांच्या लक्षित हत्या त्या ठिकाणी वारंवार घडत आहेत. याला देखील लष्कर प्रमुखाची कुठे ना कुठेतरी फूस आहे. एकंदरीतच काय तर पहलगाम हल्ल्यानंतर असं दिसून आलंय की 15 एप्रिलचं जे भाषण होतं तेच भाषण भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचं संकेत ठरलं.
एकूणच या असीम मुनीरनं आपला धर्मांधपणा, आपला कट्टर धार्मिकवाद, कट्टर हिंदू वैरी म्हणून लष्कर प्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि काश्मीरी पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे, आम्ही हिंदूंपेक्षा कसे वेगळे आहोत असं सांगून भारताविरोधी कट रचण्यास दहशतवाद्यांना प्रोत्साहित केलं आणि 22 एप्रिलला पहलगामचा हल्ला घडला. त्यामुळं आता याच आसिफ मुनीरला भारतीय सैन्य आणि भारत सरकार धडा शिकवणार का, या आसिम मुनीरला त्याची जागा दाखवणार का, हे येणारा काळच ठरवणार आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.